नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 2 ऑक्टोबर 2014 पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छता कार्याने वेग घेतलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये कशाप्रकारे स्वच्छतेचं कार्य झालेलं आहे त्या संदर्भात आढावा घेणार आहोत या वार्तापत्रामध्ये. सर्वप्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. संपूर्ण देशभरामध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानांचं आयोजन. देशभरामध्ये सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला 2 वर्ष पूर्ण. स्वच्छाग्रही बनण्याचं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्यासाठी निधीच्या तरतुदींपेक्षा लोकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी. निर्मल सागर तट अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महापण समुद्र किनाऱ्यावरती प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीनं राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. महत्वाकांक्षी अशा स्वच्छ भारत मोहिमेला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिल्लीतल्या इंडिया गेट इथे स्वच्छता रॅलीला मार्गस्थ केलं होतं. सर्व नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभागी व्हावं आणि स्वच्छाग्रही बनावं असं आवाहन नायडू यांनी यावेळेस केलं. नवी दिल्ली इथे झालेल्या अन्य एका कार्यक्रमामध्ये व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वच्छ भारत या संकल्पनेवरती आधारित एका टपाल तिकिटाचं अनावरण देखील करण्यात आलं. स्वच्छ भारत या विषयावरती आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभ देखील नवी दिल्लीमध्ये झाला. पुरस्कार विजेत्यांना माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे मध्य रेल्वेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी आणि 3,000हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छतेसंदर्भात एक नाटिका देखील सादर करण्यात आली. दरम्यान अंधेरीतल्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरती दर आठवड्याला करण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेतली गेली असून संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण विभागाचे संचालक एरिक सोलेमन यांनी वर्सोवा किनारपट्टीला भेट देऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. पनवेल शहर हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीनं पनवेल महानगरपालिकेनं स्वच्छता अभियानाअंतर्गत निर्धार दिनाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थितांनी आपला देश आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पनवेल शहराला स्मार्ट आणि स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून आपापल्या शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ केला. हिंगोलीतल्या गांधी चौकातनं श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्याचा महामार्ग प्रत्येकाच्या स्वच्छता संकल्पनेतनं पूर्ण होईल असं जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी व्यक्त केलं. पुढील गांधी जयंती होतं. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर या अभियानामध्ये सहभागी झाले होते. महात्मा गांधींचा जन्मदिवस सर्वत्र उत्साहानं साजरा करण्यात आला. अनेक कार्यक्रमांचं आयोजन त्यानिमित्तानं करण्यात आलं होतं. पण स्वच्छता अभियान हा मुख्य कार्यक्रम होता. कारणही तसंच होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमातनं आपल्या परिसरातील स्वच्छता करून ते फोटो पाठवण्याचं आवाहन केलं होतं. परळ इथल्या टाटा हॉस्पिटल जवळच्या परमानंद वाडीतील निवासी आणि कार्यकर्त्यांनी देखील आपल्या वाडीत आणि खापरी देव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अशाच प्रकारचं स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबवलं. 3 विंग असलेल्या या इमारतीमध्ये एकूण 451 घरं आहेत. सदैव अस्वच्छ आणि केर कचऱ्याचं साम्राज्य असलेल्या या इमारतीतील रहिवासी रविवार आणि सुट्टीचा विचार न करता कामाला लागले होते. प्रत्येकाच्या हातात झाडू, फावडं, टोपल्या, साफसफाईसाठी कपडा असं चित्र होतं. जो तो आपापल्या परीनं काम करत होता. बघता बघता संपूर्ण इमारत आणि आजूबाजूचा परिसर चमकायला लागला. सगळा केर कचरा दूर सारून प्रत्येक भिंतीवरती संदेश देणारी चित्र रेखाटली गेली. नवरात्र उत्सव मंडळाच्या मदतीनं प्रत्येक भिंतीचं रूप पालटून गेलं. अर्थात त्यात सर्वात मोठा सहभाग होता याच इमारतीतील कलाकार वैभव मोरे आणि त्यांच्या सहकार्यांचा. याच दिवसाचं औचित्य साधून मुलांना स्वच्छतेचं महत्त्व कळावं म्हणून चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्यात जवळजवळ 330 स्पर्धक सहभागी झाले होते. मुलांनी काढलेली ही चित्र अतिशय सुंदर आणि सुबक होती. या संपूर्ण अभियानाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील महापण इथे शासनाच्या निर्मल सागर तट अभियानाअंतर्गत निवती बंदर इथल्या सागरी किनाऱ्यावरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. वेंगुर्ले तहसीलदार, मेरीटाईम बोर्ड,
बंदर समूह प्रमुख कॅप्टन VH इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेरीटाईम बोर्ड, महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम पार पडला। या मोहिमेमध्ये महसूल विभागाच्या वतीनं मंडल अधिकारी DS परब, तलाठी सुहास चव्हाण, सहाय्यक बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, अनंत गोसावी, कनिष्ठ अभियंता पारेश शिंदे, साहेबराव आवळे, सरपंच आरती कुडाळकर, कृषी सहाय्यक DH राणे, तलाठी सुहास चव्हाण, ग्रामसेवक चव्हाण, कोचरा कोतवाल BG शेळके, मेढा सरपंच आरती कुडाळकर, माजी सरपंच रमाकांत मेतर, विजय मेतर, ग्रामपंचायत सदस्य सतीश राणे, माधुरी कोचरेकर, भारती टिकम, आरोग्यसेवक नाईक, अंगणवाडी कर्मचारी, स्थानिक महिला बचत गट, पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी किनाऱ्यावरील कचरा गोळा करून त्याचं काच सामान, प्लास्टिक, सुका कचरा आणि ओला कचरा असं वर्गीकरण करण्यात आलं। मंडळी, सिंधुदुर्गाला विस्तीर्ण असा सागर किनारा लाभलेला आहे आणि त्या सागर किनाऱ्याची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे। संपूर्ण राज्यभरामध्येच निर्मल सागर तट अभियान सध्या राबवलं जात आहे। नेमकं सिंधुदुर्गमध्ये चित्र कसं आहे जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे सिंधुदुर्गचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन विनायक इंगळे। विनायकजी, तुमचं स्वागत करते। आता मी जसं म्हटलं, निर्मल सागर तट अभियान नेमकं काय आहे, काय सांगा? स्वच्छ भारत अभियानाचाच एक भाग असून निर्मल ग्राम जशी योजना आहे, तटमुक्ती जशी योजना आहे, त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याकडे 75 बीचेस आहेत, समुद्र किनारे आहेत, जे अजूनही आपण स्वच्छ करू शकलेलो नाहीये। त्याच्यामुळे आपण पर्यटन विकास करू शकलेलो नाहीये। तर याची संकल्पना आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अतुल पाटणे साहेब, भारतीय प्रशासकीय सेवा यांना ते कल्पना सुचली आणि आपणही या योजनेसारखेच निर्मल सागर तट अभियान ही योजना राबवून तिथली स्वच्छता, बीचेसच्या स्वच्छता करावी आणि त्या बीचेस पर्यटकाच्या दृष्टीने विकसित करून पर्यटनाला चालना द्यावी, असा त्यामागचा एक उद्देश आहे। अच्छा, म्हणजे कशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाणार आहे? या अभियानामध्ये आम्ही 17 तारखेला जागतिक स्वच्छता किनारा दिनानिमित्त आम्ही ती योजना सुरुवात केलेली आहे। अच्छा, आणि 2 ऑक्टोबर पर्यंत आम्ही तो स्वच्छता पंधरवाडा म्हणून आम्ही साजरा केलेला आहे। आणि या स्वच्छता पंधरवाड्यामध्ये आम्ही 17 सप्टेंबर पासून तर 2 ऑक्टोबर पर्यंत ऑलमोस्ट 65 समुद्रकिनारे आपल्या महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। त्या स्वच्छता अभियानामध्ये एक भाग म्हणून आपले पद्मश्री सुदर्शन पटनायक सर यांचे वाळूशिल्प प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण साकारलेले आहेत। याचा एक स्वच्छता याचा एक संदेश देण्याकरता त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये त्या मुलांचा, शाळेतील मुलांचा सहभाग होता, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता, शासकीय अधिकारी होते, शासकीय कर्मचारी होते, मच्छीमार बांधव होते, पर्यटक संस्था होत्या, जलक्रीडा पर्यटक संस्था, असं लोक सहभागातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये 65 समुद्र किनाऱ्यावर ही योजना आपण स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। अच्छा, आणि हे अभियान साधारण कधीपर्यंत राबवलं जाणार आहे? आता सुरुवात तर झाली, आपण आता 2 तारखेला ही स्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि हे प्रत्येक वर्षी आपण त्या बीचेसला ती एक समिती असेल, ग्रामस्तरीय समिती असेल, त्या समितीच्या माध्यमातून आणि लोकांच्या सहभागातून, सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि लोकसहभाग याच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळी ते बीचेस स्वच्छता करू आणि त्या बीचेसला शासन निधी देईल। सुरुवातीला 4 कोटीचा एशियन डेव्हलपमेंट बँक कडून 1.6 करोड या निधी सुरुवातीला दिलेला आहे। तर या निधी सुरुवातीला हा निधी आहे, नंतर मग महाराष्ट्र सागरी मंडळ निधी उपलब्ध करून देईल। सोबतच BPDC जी ही जिल्हास्तरीय नियोजन समिती आहे त्याच्यामधून सुद्धा मिळू शकतो आणि केंद्र शासनाच्या ज्या काही निधी असेल त्याच्यामधून सुद्धा आपल्याला या योजनेला पैसा मिळू शकतो। अशा प्रकारे आपण ही कंटिन्युअस जोपर्यंत बीचेस डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत आपण ही योजना चालू ठेवतो। आणि आपल्या महाराष्ट्राला आता 75 समुद्र किनारे आहेत आणि बरीचशी पर्यटक गोव्याला जातात, केरळला जातात, तो तिथे लोकांना भरपूर वेळ लागतो जायला येण्यामध्ये। त्याच्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर जवळच किनारे उपलब्ध असतील तर पर्यटकांचा ओघ वाढेल। सध्या आमच्याकडे सागरी किनाऱ्यावरती जवळपास वर्षाला
10 बिलियन पर्यटक भेट देतात. अच्छा. जेव्हा आपण ही योजना राबवू तेव्हा याच्यामध्ये जवळपास 10 कोटी पर्यटक भेट देतील. अच्छा. आणि त्याच्याकरिता प्रत्येक बीचेसला आपण निधी देऊन पर्यटकांकरता स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, त्यांच्या बसण्याच्याकरता बेंचेस, लाइटिंग आणि त्या लाइटिंगमध्ये सुद्धा सौर ऊर्जा, पवन ऊर्जा किंवा बायोगॅस या टाईपच्या पारंपरिक ऊर्जा आपण वापरणार आहोत. त्याला प्रोत्साहन देणार आहोत. प्लस लाइटिंग आणि सोबतच पर्यटकांनी तिथे थांबावं, त्यांना आनंद मिळावा म्हणून आपण जलक्रीडा सुद्धा तिथे सुरू करणार आहोत. आणि त्या जलक्रीडेमध्ये जेटस्की, पॅराग्लायडिंग, बनाना रायडिंग, बोट, स्पीड बोट अशा वेगळे जलक्रीडा प्रकार आपण तिथे ठेवणार आहोत. अच्छा. आता सागर किनाऱ्यांची स्वच्छतेचा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो, घनकचऱ्याचं व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन महत्त्वाचं असतं, तर त्या दिशेने कशा प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे? जेव्हा आम्ही हे अभियान राबवलं तेव्हा आमच्याकडे प्रत्येक बीचेसला 2 ते 3 टन कचरा हा जनरेट झालेला आहे. अच्छा. आता पहिल्यांदाच आम्ही सुरू केल्यामुळे आम्ही हा कचरा वेगवेगळ्या सिग्रेगेशन केलं, त्याचं वेगवेगळे कॅटेगरायझेशन केलं. प्लास्टिक बॉटल वेगळ्या, काचेस वेगळ्या, काचेच्या बॉटली वेगळ्या, रबर वेगळी, चपली वेगळी आणि नॉर्मल कचरा वेगळा, अशा प्रकारे आम्ही सिग्रेगेशन करून ते सध्या आम्ही ट्रान्सफर करून नगरपालिकेकडे हँडओव्हर केलेलं आहे डिस्पोजल करण्याकरता. आणखीन एक मला एक वेगळे नाविन्यपूर्ण असं वाटलं ते म्हणजे तुम्ही निर्मल सागर स्पर्धा काहीतरी आयोजित केली आहेत नाही का, की जेणेकरून त्यांना जरा प्रोत्साहन मिळेल नागरिकांना, काय सांगाल? जेव्हा आपण ही योजना चालू करणार आहोत तेव्हा प्रत्येक बीचेसला आपण निधी देणार आहोत. निधी दिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी काही सुविधा निर्माण होतील आणि सुविधा निर्माण झाल्या की पर्यटक आपल्याकडे यायला सुरुवात होईल आणि पर्यटक यायला झाली की तिथल्या ग्रामस्थांना रोजगार मिळेल आणि ते सक्षम होतील. ही त्यामागची भूमिका आहे. तर त्याकरता जेव्हा प्रत्येक बीचेसमध्ये कॉम्पिटिशन लागेल की माझी बीचेस माझ्या कशी नंबर 1 येईल, कशी सुंदर असेल, माझ्याकडे किती पर्यटक किती जास्त येतील, त्याच्याकरता कॉम्पिटिशन सुरू झाली की आम्ही एक स्पर्धा पूर्ण महाराष्ट्र लेवलला घेणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही स्पेशली 3 स्पर्धा घेणार आहोत. उत्कृष्ट सागर तट व्यवस्थापन स्पर्धा, त्याच्यामध्ये स्वच्छता सुद्धा असेल आणि किमान कौशल्य तिथल्या ज्या तरुण मुलं आहेत त्यांना ट्रेन करून तिथे कसा रोजगार उपलब्ध होईल आणि स्वच्छता आणि व्यवस्थापन कसं आहे या तिन्ही गोष्टींचा विचार करून तटव्यवस्थापन स्पर्धा असेल. आणि त्याला पहिलं बक्षीस 50 लाख असेल, दुसरं बक्षीस 25 लाख असेल आणि तिसरं बक्षीस 11 लाख असेल. आणि दुसरी स्पर्धा असेल फक्त स्वच्छतेकरता की महाराष्ट्रातली 75 बीचेस पैकी कुठली सर्वात स्वच्छ आणि सुंदर बीचेस आहे आणि त्याच्याकरता पहिलं बक्षीस असेल 21 लाख रुपये, दुसरं बक्षीस असेल 11 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस असेल 5 लाख रुपये. आणि तिसरी स्पर्धा असेल की आम्ही जो पैसा निधी दिलेला आहे, ज्या सुविधा तिथं तयार झालेल्या आहेत त्या सुविधेचा लाभ तिथल्या स्थानिक लोकांना कितपत झालेला आहे, किती लोकांना त्याचा फायदा झालेला आहे, किती लोकांना आपण त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे. तर त्याचं एक मूल्यमापन करून आपण ती किमान कौशल्य रोजगार सृजन व कौशल्य विकास अशी स्पर्धा असेल की ज्यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग तिथील तरुणांना रोजगार जनरेट करण्याकरता केलेला आहे त्याच्याकरता ती स्पर्धा असेल. आणि त्याचं पहिलं बक्षीस 21 लाख, दुसरं बक्षीस 11 लाख आणि तिसरं बक्षीस 5 लाख असेल. अच्छा. जेणेकरून जास्तीत जास्त लोक सहभाग घेतील आणि सागर किनारे स्वच्छ होतील. तसं लोकसहभाग स्वच्छतेच्या कार्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. तर या निर्मल सागर तट अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग मिळावा यासाठी तुम्ही काय करताय? याच्यामध्ये आम्ही आमचे जे जिल्हाधिकारी आहेत प्रत्येक जिल्ह्याचे त्यांनी फार मोठा सहभाग दिलेला आहे. आणि जे जिल्हा परिषदचे जे सीईओ आहेत त्यांनी सुद्धा भरपूर सहभाग दिलेला आहे. त्या माध्यमातून प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून तसंच आम्ही जो पंधरवडा जो साजरा केला याच्यामध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. भरपूर शाळेकरी मुलं, कॉलेजचे विद्यार्थी, मच्छीमार बांधव या सगळ्यांनी भरभरून याच्यामध्ये योगदान दिलंय. त्याच्यामुळे ही निरंतर प्रक्रिया चालू राहील आणि हे लोकसहभागातूनच ही स्वच्छता मोहीम आणि पर्यटन विकास पर्यायानं रोजगार उपलब्ध असा या लोकसहभागातून असेल. अच्छा. आता प्रादेशिक बंदर अधिकारी म्हणून तुम्ही जनतेला किंवा पर्यटकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छित आहे? मला जनतेला हेच आवाहन करायचं आहे की ज्या प्रकारे आपण महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यामध्ये
पंधरवाडा स्वच्छता मोहीम राबवली, तिथे आपण सहभाग दिलात आणि जो कचरा आम्ही बघितला आहे तो भविष्यामध्ये इतका कचरा आपल्याकडे कमी व्हावा, कचराच होऊ नये याच्याकरता प्लास्टिकच्या बॉटल्स, रबरी वस्तू फेकण्यात येऊ नये, कचराकुंडीमध्येच टाकाव्यात आणि आपल्या घरापासून ती स्वच्छता सुरू करून समुद्राला कुठेही काही कचरा जाणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून आमच्याकडे पर्यटन वाढेल, आमच्याकडे येणारा जो पर्यटक आहे त्याला सुविधा मिळतील आणि इथे भरपूर प्रमाणात पर्यटनाच्या माध्यमातून महसूल जमा होईल. अपेक्षित आहे 2 ते 3 हजार कोटी महसूल आपल्याकडे जनरेट होईल या योजनेमधून भविष्यामध्ये आणि त्याचा फायदा या महाराष्ट्रातील समुद्रकिनारी बसलेल्या गावांना भरपूर होईल. बरोबर. धन्यवाद विनायकजी, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत. हा वेगळा काहीतरी म्हणजे इतका विस्तीर्ण असा सागर किनारा लाभलाय तर त्याची स्वच्छता राखून रोजगार निर्मिती होऊ शकते, पर्यटनाला चालना मिळू शकते. हे खूप छान कार्य तुम्ही करताय. धन्यवाद इथे आलात त्याबद्दल. जागतिक अहिंसा दिन अर्थात महात्मा गांधी यांची जयंती या निमित्तानं पुण्याजवळ रहाटणी इथे 2,500 मुलांनी गांधीजींच्या रूपात जनजागृती फेरी काढली. लायन्स क्लब आणि SNVP इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानासाठी ही फेरी आयोजित केली होती. क्लबचं शताब्दी वर्ष आणि महात्माजींची जयंती हे या फेरीचं औचित्य होतं. आज का जो विशेष कार्यक्रम है अक्टूबर 2 में हम लोग 2500 बच्चों का हम लोग गांधी जी का वेश में देखते हैं. ये जो एक वर्ल्ड रिकॉर्ड है, हम लोग ये वंडर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में इसको हम लोग रिकॉर्ड बनाना चाहते हैं. महात्मा गांधी त्यांच्या चष्मा, धोतर, उपरणं आणि काठी अशा वेशात बालरूपात जणू पुन्हा उतरले आहेत, तेही 2,500 संख्येनं असं चित्र सर्वत्र दिसत होतं. स्वच्छता अभियान वरती संदेश आहेत किंवा बाकी वेगवेगळे जवळजवळ 100 आम्ही कॅप्शन्स बनवलेले आहेत आणि ती एक रॅली आमची निघणार आहे आणि तो एक वर्ल्ड रेकॉर्ड आज मुलं इथं करणार आहेत आणि त्याचा आम्हाला फारच आनंद आहे. रहाटणी येथील कापसे लॉन्स ते कोकणे चौक या भागात या फेरीतून परिसरातील 25हून अधिक शाळातील 5 ते 8 या वयोगटातील मुलांनी गांधीजींच्या वेशभूषेत अहिंसा, सत्य आणि स्वच्छतेचा संदेश दिला. या रॅलीमध्ये आमच्या शाळेमधील जवळपास 2,000 पेक्षाही जास्त मुलं गांधीजींच्या वेशामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि या रॅलीचा घेण्याचा उद्देश हाच की आज ज्या काही गोष्टी चालल्यात समाजामध्ये त्या गोष्टींना खरं तर अहिंसा परमोधर्म जे गांधीजींनी सांगितलंय ते या काळामध्ये अतिशय उपयुक्त असं त्यांनी एक वाक्य बोललेलं आहे, अहिंसा परमोधर्म. त्यासाठीच ही रॅली या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. चांगला विचार करा, चांगली कृती करा. आरोग्य हीच संपत्ती. शिक्षकांचा आदर करा असं सांगणारे अनेक फलक या चिमुरड्यांनी हाती घेतले होते. पहले तो ये है रूल्स एंड रेगुलेशंस. पहले मैं पूरा आके स्टूडेंट्स को काउंट कर लूँगी. उसके बाद कितने बच्चे हैं, रिकॉर्ड सक्सेस हुआ या नहीं बाद में अनाउंस करूँगी. अभी तक वर्ल्ड में गांधी जी की कॉन्सेप्ट में रिकॉर्ड नहीं हुआ, इसलिए ये कॉन्सेप्ट हमने रिकॉर्ड में काउंट किया था. महात्मा गांधीजींच्या रूपातील 2,500 विद्यार्थ्यांच्या या स्वच्छ भारत अभियानांतर्गत फेरीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. He is our son Shaurya, who is playing role of Gandhiji here. And he wants to give some message to everyone for humanity and peace. अरे रुको तुम क्या कर रहे हो? तुम्हें नहीं पता गांधी जी ने क्या सिखाया था? लड़ाई करना अच्छी बात नहीं है. जो भी काम करो प्यार से करो. आओ बैठते हैं और इसका निष्कर्ष निकालते हैं. महात्माजींच्या रूपात इतक्या मोठ्या संख्येनं एकत्र आलेले हे विद्यार्थी आशा, विश्वासाचा आणि सत्य अहिंसेचा नवा अध्यायच सुरू करून गेले.
गांधी कोण आहेत ह्याची माहिती कळावी लहान मुलांना, म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. आणि आज जवळपास 2,500 विद्यार्थी SNPP स्कूलचे 2,500 विद्यार्थी आज आपल्या ह्या सभागृहामध्ये जमा झालेले होते. महात्मा गांधी यांची जयंती जागतिक अहिंसा दिन अत्यंत वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याची, गांधीजींच्या विचारांचा वारसा नव्या पिढीमध्ये रुजवण्याची ही अत्यंत लक्षणीय अशी कल्पना होती. सगळ्या एक आपल्याला देशांना आणि सगळ्या जगाला आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की युद्धसदृश परिस्थिती असताना सुद्धा गांधीजींनी हातामध्ये शस्त्र न घेता त्यावेळच्या ज्या सामाजिक परिस्थितीवर त्यांनी मात केली होती आणि आज आपल्याला जे स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिलेलं आहे. तर हे जे त्यांचे जे आपल्यावर आपल्या देशाबद्दलची जी एक त्यांची आपल्यावर जे केलेले त्यांनी उपकार आहेत, तर हे मुलांपर्यंत पोचावं आणि मुलांकडून त्यांनी गांधीगिरीचा त्यांनी अवलंब करावा त्यांच्या भविष्यामध्ये. तर हा एक मोठा हेतू हा कार्यक्रम करण्यामागचा आहे. महात्माजींच्या रूपात इतक्या मोठ्या संख्येनं एकत्र आलेले हे विद्यार्थी आशा विश्वासाचा आणि सत्य अहिंसेचा नवा अध्यायच सुरू करून गेले. 2 रांगा करून शिस्तीत उभे राहिलेले, धोतर उपरणं चष्म्यातले, हातात काठी घेतलेले विद्यार्थी महात्माजींच्या पदयात्रांची, दांडी यात्रेची आठवण करून देत होते. गांधीजींचे सगळे जे आत्तापर्यंतचे विचार आहेत ते वेगवेगळ्या प्लेकार्डवरती ते घेऊन त्यांनी रॅली काढली आहे. खूपच छान आहे आणि हा संदेश ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. I am Gandhi and we all are Gandhi. I am Gandhi and we all are Gandhi. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील रविवारी सकाळी 9 वाजता. नमस्कार.